जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। शहरातील जोडभावी पेठ, जेल रोड आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नितीन विठ्ठल भोसले वय 28 वर्ष, राहणार 27/3 रविवार पेठ, जोशी गल्ली, सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक, खंडणी मागणं, जबरी चोरी अशा स्वरूपाचे गुन्हे करीत आला असून त्याच्या कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्याच्याविरुद्ध पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एमपीडी अन्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे। नितीन भोसले हा इच्छापूर्वक शस्त्रांशी दुखापत करणं, गैरपरिरोध करणं व घातक शस्त्रांशी धमकी देणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे 3 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे। नितीन भोसले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे। नितीन भोसले यास त्याच्या गुन्हेगारी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती। त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही। त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली। त्यामुळे या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आलं। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंह बायस गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी पार पाडले।